नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 4 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा हिंदी विषयाच्या पेपरमध्ये जे रचना विभागमध्ये 5 मार्क्ससाठी कहाणी लेखन विचारलं जातं ते कशा प्रकारे सोडवलं पाहिजे, आपण आज ते उदाहरणासह पाहणार आहोत. जेणेकरून तुम्ही देखील कहाणी लेखनमध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच घेऊन जाल. तर चला तर पाहूयात. तर तुमचा हा प्रश्न जो असणार आहे तो तुमचा एकूण प्रश्न क्रमांक 5 मधील आ मध्ये रचना विभाग 5 मधील प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये हा कहाणी लेखनचा प्रश्न असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला एक मुद्दे देणार आहेत, अपूर्ण मुद्दे देणार आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तुमची कहाणीही डेव्हलप करायची आहे. पाहू शकता त्या सर्व मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला ती कहाणी लिहायची आहे. तर सर्वप्रथम कहाणीमध्ये तुम्हाला टायटल म्हणजेच त्याचं शीर्षक द्यायला विसरायचे नाही. आकर्षक असं आणि जे कहाणीलाच रिलेटेड असणारं तुम्हाला काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, दिलेले मुद्दे व्यवस्थित वाचायचे आहेत. तर ते मुद्दे वाचल्यानंतर तुम्हाला कळतेच की कहाणी कशावर आधारित आहे आणि त्यावरून तुम्ही जरी टायटलला ही एक ओळ सोडली तरी चालेल. परत तुम्ही सर्व कहाणी लिहून परत टायटल लिहिलं तरी चालेल, पण शीर्षक द्यायला अजिबात विसरायचे नाही. तर इथं पाहू शकता, एकता में बल ही जी कहाणी आहे ती वाचूयात कशा प्रकारे आपण लिहिलेली आहे. एक गांव में रामू नाम का एक वृद्ध किसान रहता था। उसके 4 बेटे थे जो हमेशा आपस में लड़ते रहते थे। किसान इस बात से बहुत चिंतित रहता था। उसे डर था कि मेरे बाद इनका क्या होगा। उसने अपने बेटों की सबक सिखाने का एक तरीका सोचा. हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये येणार आहे पहा. त्यानंतर पहा नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, एक दिन किसान ने चारों बेटों को बुलाया और उन्हें लकड़ियों का एक गट्ठर तोड़ने को कहा. सबने बहुत कोशिश की लेकिन कोई भी उसे नहीं तोड़ पाया. इसके बाद किसान ने गट्ठर खोलकर एक एक लकड़ी तोड़ने को कहा. चारों ने आसानी से एक एक लकड़ी तोड़ दी. किसान ने समझाया, देखा जब तक ये लकड़ियां एक साथ थी इन्हें कोई नहीं तोड़ सका. जब ये अलग हो गई तो आसानी से टूट गई. इसी तरह अगर तुम साथ रहोगे तो कोई तुम्हारा कुछ नहीं बिगाड़ पाएगा. अगर लड़ते रहोगे तो टूट जाओगे. बेटों की बात समझ आ गई और उन्होंने मिलकर रहने का वादा किया. आणि लास्टला तुम्हाला सीख लिहायला विसरायची नाही. तर एकता में ही बल हे आणि ह्याचं जे शीर्षक असणार आहे ते एकता में बल. त्यानंतर पाहूया दुसरं कोणती कहाणी येणार आहे जे तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करू शकता. तर इथं पाहू शकता, संतोष और सच्चाई का इनाम. तर काय आहे ही कहाणी. रामपुर नाम का एक गांव था. एक साल इस इलाके में बरसात नहीं हुई और भारी अकाल पड़ा. रामपुर भी अकाल के भीषण के तांडव से नहीं बच पाया. लोग भूखों मरने लगे. रामपुर का जमींदार बड़ा दयालु था. मासूम बच्चों और बेसहारा औरतों की भूखों मरते देखकर उसे बहुत दुख हुआ. उसने लोगों को रोटियां बांटना शुरू किया. एक दिन उसने जानबूझकर एक रोटी छोटी बनवाई. जब रोटियां बांटे जाने लगी तब सभी बड़ी बड़ी रोटी लेने की कोशिश कर रहे थे. छोटी रोटी लेने के लिए कोई तैयार नहीं था. इतने में एक छोटी बालिका आई. उसने सोचा कि छोटी रोटी ही मेरे लिए काफ़ी है. उसने फौरन वह रोटी ले ली. घर जाकर बालिका ने रोटी तोड़ी तो उसमें से सोने का एक सिक्का निकला. बालिका और उसके माँ बाप उस सिक्के को लौटाने के लिए जमींदार के घर जा पहुँचे. जमींदार ने बालिका से कहा, यह सिक्का तुम्हारे संतोष और सच्चाई का इनाम है. वे बहुत खुश हुए और सिक्का लेकर लौट गए. तर तुम्हाला जी कहाणी आहे ती नेहमी कशामध्ये, भूतकाळ यामध्येच लिहायची आहे. आणि त्यानंतर पहा सीख काय असणार आहे. संतोष और सच्चाई अच्छे गुण है. शुरू शुरू में कोई लाभ न दिखाई दे परंतु अंत में अच्छा फल मिलता है. तर अशा प्रकारे तुम्हाला सीख आणि शीर्षक व्यवस्थित कहाणी अगदी तुम्ही किती ओळीत तर 2 ते 3 पॅरेग्राफ्समध्ये लिहिली तरी 5 पैकी 5 मार्क्स हे तुम्हाला उद्याच्या बोर्ड परीक्षेत हिंदीच्या विषयात मिळून जाणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.